नितेश राणेंच्या विधानानंतर नाशिकमधील पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केलाय। बकरी आणि झाडांचा संबंध काय? त्यांच्या डोक्यात कोंबडी बकऱ्याच भरलेल्या आहेत असा सवाल पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला। मंत्री नितेश राणे यांनी पर्यावरण आणि धर्म यांची सांगड घालू नये अशी प्रतिक्रिया पर्यावरण प्रेमींनी दिलेली आहे। मला या सरकारमधल्या या बुद्धिवान मंत्र्याची कीव येते की त्याला बकरीमध्ये आणि झाडामध्ये फरकच कळत नाही। अरे बाबा, हे झाडं ऋषितुल्य आहेत, हे ऑक्सिजन देतात, हे जीवन बुलवतात, ही माणसं जगवतात। बकरीचा आणि याचा विषय हा एकत्र करू नको, विषय भरकटू नको। हे वन जे आहे हे वन कुंभमेळ्यासाठी नाही, हे बिल्डरच्या घशात घालण्यासाठी तोडतायत। नाशिक माहिती आहे का? कुंभमेळा माहिती आहे का? याच्यात धर्म आणि राजकारण नाही, हा नाशिककरांचा श्वास गुदमरतोय, नाशिककरांचा गळा ओढायला निघालेला आहे सरकार। झाडं तोडली जाणारी कित्येक वर्ष जुनी ही झाडं आहेत। ही झाडं वाढण्यासाठी कित्येक वर्ष लागतात। पर्यावरणाचा इतका मोठा खरं तर ऱ्हास होणार आहे, त्याच्यामुळे तपोवन वाचवण्याच्या मोहिमेमध्ये सर्वार्थाने भाग घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। आम्ही यातलं एकही झाड तोडू देणार नाही, ही आमची भूमिका आहे। आणि शासनाचं असं म्हणणं आहे की खरं तर ही 1800 झाडं तोडून ते दुसऱ्या ठिकाणी 1.5 लाख झाडं लावणार आहेत। तर मला असं म्हणायचं, मग तुम्ही तिथे साधुग्राम बांधा ना, तुम्ही त्याच्यासाठी असलेली तपोवनातली इतकी सुंदर झाडं का तोडता?